नमस्कार, मी विलास बडे. एबीपी माझाच्या करिअर मंत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 10वी-12वीचे रिझल्ट लागलेले आहेत, त्यामुळे जी मुलं सध्या करिअरच्या नव्या वाटा शोधतायत त्यांना करिअर मंत्रमध्ये त्या नवा वाटा देण्याचा, नवे ऑप्शन देण्याचा आम्ही या कार्यक्रमातून प्रयत्न करतो. कधीकाळी खरं तर हॉटेल ही फक्त भूक भागवण्याचं एक ठिकाण होतं, पण आता ते करिअर घडवण्याचं एक साधन बनलेलं आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांच्या मनातील जे अनेक प्रश्न असतील, शंका असतील, त्या सगळ्यांची उत्तरं या कार्यक्रमातून आपण आज शोधणार आहोत. खरं तर काल आपण किचनबद्दल जाणून घेतलं, पण आज फ्रंट ऑफिस स्पेशलायझेशनबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत हॉटेल मॅनेजमेंट एक्सपर्ट ऋषिकेश जोशी आहेत. त्यांच्याकडून आपण या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. याविषयी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांसाठी तुम्ही आमच्या 02266160216 या नंबरवर फोन करू शकता आणि तुम्ही स्वतः जोशी सरांना त्या सगळ्या संदर्भात विचारू शकता. सर, सुरुवातीला तुमचं स्वागत या कार्यक्रमात. खरं तर हॉटेल मॅनेजमेंट करिअर करणाऱ्या अनेक मुलांच्या मनात प्रश्न आहेत, पण सुरुवातीला हे सांगा की यात संधी नेमक्या कुठल्या कुठल्या आहेत, कुठले कुठले जॉब याच्यामध्ये मिळू शकतात? हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्राधान्याने 2 ऑपरेशनल डिपार्टमेंट्स असतात. एक आहे फूड अँड बेवरेज, ज्याच्यात फूड अँड बेवरेज सर्व्हिस आणि किचन हे 2 आले. त्यानंतर रूम्स डिव्हिजन येतं. रूम्स डिव्हिजनमध्ये फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंग हे 2 आले. त्यानंतर जसे तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जसे बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये जसे HR आलं, अकाउंटन्सी आलं, ते वेगळे ते असतातच. बट जे प्रामुख्याने तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट जे दिसतं समोर, एका गेस्टच्या समोर, ते ह्या 4 डिपार्टमेंटच्या थ्रू तुम्हाला दिसतं. फ्रंट ऑफिस स्पेशलायझेशनमध्ये कुठले कुठले त्याच्यात आणखीन सब ऑप्शन्स आहेत किंवा कुठले जॉब्स आहेत त्याच्यात? फ्रंट ऑफिस बघा, आता फ्रंट ऑफिस इज लाईक अ नर्व सेंटर ऑफ द हॉटेल. जसं सगळं कम्युनिकेशन जे हॉटेलचं चालतं तुमच्या, ते फ्रंट ऑफिसच्या थ्रू जातं. गेस्टचा पहिला जो हे असतो, पहिला संपर्क जे म्हणतो आपण, तो पहिला संपर्क त्या गेस्टचा तुम्हाला फ्रंट ऑफिसच्या थ्रू होतो पहिला. जसं की त्याला रिसीव्ह करणारा जो बेल बॉय असतो, त्यानंतर त्याचा वेलकम करून चेक इन घेणारे जे आमचे असोसिएट असतात, त्यानंतर ते पुढं त्याला एस्कॉर्ट करून रूमपर्यंत घेऊन जाऊन इन रूम ओरिएंटेशन करणार. प्लस त्या गेस्टच्या आलेल्याचे त्याचे आवडीनिवडी वगैरे सुद्धा रजिस्टर केले जातात आमच्या इथं. बरेचसे आता रिपीट क्लायंटेल जो असतो त्याची आवडीनिवडी सुद्धा रजिस्टर केल्या जातात. जे की समजा तो आला की ते अलर्ट जातो प्रत्येक डिपार्टमेंटला किंवा सो अँड सो हॅज चेक्ड इन, तर ते आपोआप ते हिस्ट्रीमधनं काढून ते, त्या दृष्टीने फ्रंट ऑफिसचा रोल खूप इम्पॉर्टंट होऊन जातो इथं. कारण सगळं कम्युनिकेशन सगळं, आणि हे गेस्ट बरोबर हे डिपार्टमेंट तुमच्या प्रत्येक ह्याला इंटरॅक्ट करतं, चेक इन पासून चेकआउट पर्यंत पूर्ण. त्यामुळे ह्याचा रोल खूप इम्पॉर्टंट बनतो इथं. पण ज्या मुलांना याच्यात करिअर करायचं आहे त्यांच्याकडे कुठल्या क्वालिटीज असायला हव्यात, त्यांच्याकडे काय हवं की जेणेकरून त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आपण याच्यात सक्सेस होऊ शकतो? मेनली एखाद्या व्यक्तीचं PR, पब्लिक रिलेशन, हे व्यवस्थित असलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी माणूस बुजरा राहून चालत नाही. मी जरा स्पष्ट बोलतो, पण बुजरा राहून इथं चालत नाही. तुम्ही एक आउटस्पोकन आणि आउटगोईंग इंडिव्हिज्युअल असले पाहिजे. तो आत्मविश्वास पाहिजे. आणि तो मला वाटतं असं नाही की सगळ्यांमध्ये नसतोच असं नाहीये, असतो सगळ्यांमध्ये. तो आपण जागा करणं गरजेचं असतं, कुठेतरी बिल्डअप करणं गरजेचं असतं. पण बऱ्याचदा आपल्या मुलांना एक अशीच प्रॉब्लेम येतो की भाषेचा खूप प्रॉब्लेम येतो. ग्रामीण भागातली जेव्हा मुलं या क्षेत्राकडे येण्याचा प्रयत्न करतात, ते विचार करतात, तेव्हा भाषा कुठली पाहिजे, कशा भाषेत आपण संवादाचं माध्यम आहे, तर मग भाषेच्या संदर्भात काय? भाषा एक अशी गोष्ट आहे ना, तुम्ही एक ठराविक ह्याच्यानंतर आत्मसात करू शकता. आता फॉर एक्झाम्पल इंग्लिश भाषाच, ज्याचं सर्वात जास्त लोकांना एक असतो भीती असते. पण इंग्लिश भाषा वास्तविक जर तुम्ही 1-2 वर्ष त्याचा व्यवस्थित अभ्यास केलात आणि आपल्या भाषेशी जुळवून, जर आपल्या मातृभाषेशी जुळवून बघितलं, तर ती तुम्हाला तितकीच सोपी वाटणार आहे, तितकीच आपलीशी वाटणार आहे. आणि जनरली कसं, ज्या लोकल लँग्वेजेस पहिल्या आल्या पाहिजेत, प्लस इंग्लिश आली पाहिजे. हे एक गरजेचं असतं कधीही. म्हणजे बी इट फ्रंट ऑफिस और बी इट एनी फील्ड इन युअर करिअर,
हे मेन गोष्टी आहेत ह्या भाषेच्या बाबतीत. या क्षेत्रात यायचंय, समजा ज्या मुलांना यायचंय त्यांच्याकडे क्वालिफिकेशन काय हवं, त्यांच्या शिक्षण काय, कोर्सेस काय, त्याच्याबद्दल सांगा. आता संधी बऱ्याच उत्पन्न झालेल्या आहेत. बरं. फ्रँकली स्पीकिंग आता स्किल डेव्हलपमेंट जे गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेले आहेत त्याच्यामुळे अप्रेंटिसशिप प्रोग्राम्स खूप जरा प्रत्येक हॉटेलमध्ये आता काही एक ठराविक मुलं अप्रेंटिसच्या रूपाने आम्हाला घ्यावी लागतात. बरं. आणि त्यांना मग ते गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन देतात. असं जे एकदम गरीब तबक्यातले विद्यार्थी असतील ज्यांना किंवा एवढ्या फिया देणं जमत नसेल कधी कधी, तर त्या मुलांसाठी हे एक चांगलं आहे ना. आणि ते म्हणजे पण 10वी नंतर 12वी नंतर कधी 10वी नंतरही करता येतं हे अप्रेंटिसशिप. 10वी नंतर करता येतं. जर ऑफिशियल प्रॉपर कोर्सला तुम्ही जाणार असाल तर तो 12वी नंतर आहे. बरं. काय काय करायला लागेल त्या कोर्सला जाण्यासाठी? 12वी नंतर आयडियली आजकाल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस भरपूर झालेली आहेत, पण जर तुम्ही IHMच्या थ्रू करायचं असेल, IHM इज प्रत्येक कॅपिटल सिटीमध्ये, जसं इथलं मुंबईतलं दादरला आहे किंवा गोव्याचं पणजी परवरीला आहे, तर त्या पद्धतीची ती प्रत्येक कॅपिटल सिटीजमध्ये आहेत. आणि ते सर्वात डिफिकल्ट आहे आणि नॅशनल लेवलची टेस्ट असते त्याच्यासाठी. रिटर्न टेस्ट देऊन त्याच्यानंतर त्याच्यावर ग्रुप डिस्कशन आणि असा बोर्ड, तिथल्या बोर्डबरोबर इंटरव्ह्यू होतो आणि त्या बेसिसवर प्लेसमेंट मिळते. आणि त्याच्यात असं नाही की तुम्ही जर मुंबईचे आहात तुम्हाला मुंबईच्याच ह्याच्यात मिळेल. म्हणजे हे ऍडमिशनची प्रोसेस ऍडमिशनची प्रोसेस ऍडमिशनसाठी. आणि ती जी रिटर्न टेस्ट असते त्यात काय विचारलं जातं? ते तुमचे 12वीचे जे सब्जेक्ट असतात त्याच्या बेसिसवरच सगळं असतं ते, की तुमचे जनरल नॉलेज असतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. त्यानंतर तुमचं सब्जेक्ट नॉलेज किती आहे ते बघितलं जातं. बरं. ते सगळं असतं. पण 12वी बरोबरच आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा पीजी कोर्सेस सुद्धा आहेत. पीजी कोर्सेस सुद्धा आहेत. ते अकॉमोडेशन ऑपरेशन्स एक आहे जे की डील्स विथ फ्रंट ऑफिस अँड हाऊसकीपिंग. बरं. आणि त्यानंतर काही कलिनरी ह्याचे आहेत. कलिनरी इज मेनली इन टू किचन आणि सर्व्हिस रिलेटेड सुद्धा आहेत. बरं. म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन केल्यानंतर ज्यांच्या लक्षात आलं असेल की आता आपल्याला ह्या क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जायचंय तर त्यांच्यासाठी त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन. अगदी साधारणतः बऱ्याचदा असे जेव्हा कोर्सेस आपण करतो एक थोडीशी भीती पण आहे सगळ्यांच्या मनात आहे की हॉटेल मॅनेजमेंट म्हटल्यानंतर खूप पैसे लागतील, काय त्याची फीस काय असते, जरा त्याच्याबद्दल पण सांगा ना. कुठले कॉलेजेस, एक तर 2 प्रश्न, एक कॉलेजेस कुठली चांगली आहेत आणि त्या कॉलेजेसमधली फीस काय असते? कॉलेजेस मला विचाराल तर IHM सारखे कॉलेजेस नाही आहेत. बरं. IHM सर्वात टॉप नॉच कॉलेजेस आहेत. फी स्ट्रक्चर आत्ताचं फी स्ट्रक्चर, कारण मला स्वतःला पास करून आता 12 वर्ष 15 वर्ष होऊन गेली. त्यामुळे मला ते आत्ताचं फी स्ट्रक्चर तुम्हाला सांगणं थोडं अवघड जाईल. पण IHM जे आहे, जे कॅपिटल, जी मान्यता IITला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात आहे ती मान्यता IHMला हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात आहे. म्हणजे हे धरून चालत तुम्ही. त्यामुळे तिथनं येणारे जे विद्यार्थी असतात किंवा तिथं जे शिक्षण दिलं जातं ते अप्रतिम दर्जाचंच असतं. बरं. समजा IHM मध्ये मला ऍडमिशन नाही मिळालं तर माझ्याकडे जे कॉलेजेसचे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स निवडताना मी काय काळजी घ्यायला पाहिजे ते कॉलेजेस निवडताना? त्या कॉलेजेसचा तुम्ही मग पास्ट हिस्ट्री बघितली पाहिजे. बरं. की बाबा काय आहे, इथनं पासआउट झालेले स्टुडंट कुठपर्यंत गेलेले आहेत. बरं. ते मेन बघणं गरजेचं असतं. कारण इन्स्टिट्यूट आजकाल एकास एक भरपूर आहेत. बरं. पण त्यातले काही इन्स्टिट्यूट असे जे की ओके IHM नाही पण IHMच्या आसपासच्या ह्याला पोचलेले आहेत, तर ते तशा इन्स्टिट्यूटमध्ये जाणं गरजेचं आहे. बरं. पण जेव्हा आपण ह्या कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्यातले कोर्सेस निवडताना ते कसे निवडायचे? म्हणजे त्याच्यात 12वी नंतर जी डिग्री होते, डिग्री कोर्स असतो, त्याच्यात तुम्हाला सगळ्या ह्याचं एक जनरलाइज्ड हे मिळून जातं. बरं. की बाबा त्याच्यात तुम्हाला किचन, फ्रंट ऑफिस, सर्व्हिस आणि तुमचं हाऊसकीपिंग सगळं असतं. मग शेवटी ते फायनल ह्याच्यात येताना तुम्हाला स्पेशलायझेशन काय करायचं आहे ते आपण जनरली ठरवतो. कारण काय असतं की त्या दरम्यान एक इंडस्ट्रियल ट्रेनिंग, जसं डॉक्टर्सला इंटर्नशिप असते तसं एक इंडस्ट्रियल ट्रेनिंग असतं जेव्हा की त्यांना 6 महिने एका लाईव्ह हॉटेलमध्ये जावं लागतं आणि काम करावं लागतं. तिथं साधारणपणे त्या स्टुडंटला समजून जातं की आपण कशात करू शकतो व्यवस्थित काम. त्यामुळे त्या बेसिसवर तो स्वतःचं स्पेशलायझेशन निवडतो आणि मग पुढं त्या डिपार्टमेंटमध्ये तो जातो. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की यातल्या
ज्या काही अपॉर्च्युनिटी असतील त्या अपॉर्च्युनिटी नेमक्या काय आहेत, कुठल्या कुठल्या पोस्ट त्याच्यासाठी असतात आणि त्या कुठल्या कुठल्या हॉटेल्समध्ये आज उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल जरा सांगा. अपॉर्च्युनिटीजचं असं आहे की करणाऱ्याला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत इथं. बेसिकली कसं आहे की ही कम्प्लीट फील्ड जी आहे हॉटेल मॅनेजमेंटची सगळी ती परफॉर्मन्स बेस्ड आहे. मेन म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड असल्यामुळे काय आहे की तुम्हाला त्याच्यात स्वतः तुम्ही किती काम करू शकता आणि किती स्वतः पुढे जाऊ शकता ह्याच्यावरती आहे. तुम्ही असं म्हणाल की आज मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय आणि मला लगेच एवढं असं हे मिळालं पाहिजे, ते नाहीये. ते शक्य नाहीये. तुम्हाला स्वतःला त्याच्यात तुमचा कॅलिबर आणि तुम्ही तुमचं नॉलेज किती इम्प्लिमेंट करता त्याच्यावरती हे सगळं डिपेंडंट आहे. बरोबर. काही प्रेक्षकांचे फोन येतात आपल्याकडे. आता गोपी नवले आता आपल्यासोबत आहेत. गोपी, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. हा, विचारा तुमचा प्रश्न. हा सर, नमस्कार. नमस्कार. हा, तर माझा मुलगा आता BCA करतोय. बरं. आणि तो MCA करणार आहे. हा. मग हॉटेल मॅनेजमेंटच्या संदर्भात असे काही कोर्सेस आहेत जेणेकरून त्याला त्याचं फ्युचर घडवता येईल आणि फॉरेन मध्ये या हॉटेल मॅनेजमेंटला काय संधी आहे का कुठे नोकरीची? बरं. तुम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आता त्यांचं BCA झालेलं आहे त्यांच्या मुलाचं, BCA झाल्यानंतर त्यांच्या मुलाला आता पुढे हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, त्यातल्या संधी काय आहेत आणि विदेशात काय संधी आहे त्याच्याबद्दल? BCA झाल्यानंतर जर हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल तर त्याची PG डिप्लोमा ते करू शकतात. पहिले प्रथम तर. दुसरं, देशात विदेशात दोन्हीकडे संधी समसमान असतात. विदेशात संधी कुठं घेणार त्याच्यावर आहे. आणि आजकाल विदेशापेक्षा देशात शोधलेल्या संधी कधीही बऱ्या आहेत. कारण हॉटेल सेक्टर, हॉस्पिटॅलिटी सेक्टर हे आपल्या भारतामध्ये सध्या खूप विकसनशील आहे आणि विकसित होत आहे. त्यामुळे शक्यतो त्यांनी परदेशात जाण्याचा मोह टाळावा आणि आपल्या स्वतःच्या देशात काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. ते जास्त कधीही उपयुक्त आणि फायद्याचं ठरेल त्यांच्यासाठी. पण बऱ्याचदा असंही होतं ना की ह्या संधी आहेत हॉटेलमध्ये आहेत, पण कुठल्या हॉटेल्समध्ये आज चांगल्या संधी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. हे हॉटेल्स कुठले आहेत की ज्या हॉटेलमध्ये आपल्याला चांगल्या संधी उपलब्ध होतील? बघा, हॉटेल्सची रेप्युटेशन एक बिल्डअप झालेली असते मार्केटमध्ये. तर त्या मार्केट रेप्युटेशनच्या बेसिसवरती आणि त्यांची ओव्हरऑल आजकाल खूप सगळ्या अशा ह्या वेबसाईट आहेत ज्या की तुम्हाला सांगतात की एखाद्या हॉटेलची फायनान्शियल परफॉर्मन्स काय आहे, एखाद्या हॉटेलची ओव्हरऑल परफॉर्मन्स काय आहे, फायनान्शियल, देन गेस्ट सॅटिस्फॅक्शन वाईज. तर त्या बेसिसवर तुम्ही कधीही ठरवू शकता. ते आपला एक बेंचमार्क बनवतात त्या पद्धतीने. ते त्या बेंचमार्कच्या हिशोबाने मग आपल्यालाही ठरवता येतं की आपण ह्या हॉटेलवर गेलो किंवा एखाद्या कंपनीवर गेलो तर आपला करिअर पाथ किती पुढे जाऊ शकतो. बरोबर. ते यांच्यावर. आता आपल्याला आणखीन एक फोन आलाय, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आता आपल्यासोबत धनश्री वैद्य आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. धनश्री, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. हॅलो. धनश्री, आवाज येतोय तुम्हाला? हॅलो. हॅलो. दीपश्री, आवाज येतोय तुम्हाला? हा, आता येतोय. हो हो हो. हा, विचारा तुमचा प्रश्न. हा, ते ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BCom झालेली आहे ती. हॅलो. 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 हा, मध्येच आवाज येत नाहीये. हा, BCom झालेली आहे आणि तिला आता हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन साठी काय करू शकेल ती? जरा परत विचारा ना, तुमचा आवाज नाही आला. हा, ती BCom झालेली आहे. हा. आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तिला इंटरेस्ट आहे, तर ते पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ती काय करू शकेल? ओके. BCom झालेलं आहे त्यांच्या मुलीचं आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पुढे काय कोर्सेस आहेत असं विचारतात. BCom नंतर सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत जे की त्यांना पाहिजे ते क्षेत्र त्यात ते निवडू शकतात. आणि त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये त्यांना म्हणजे अकॉमोडेशन ऑपरेशन्स जे की फ्रंट ऑफिस आणि तुमची हाऊसकीपिंगमध्ये किंवा मग सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट असेल तर सर्व्हिसमध्ये किंवा किचन असेल किचनमध्ये त्याचे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत. बरं. जे की इथं IHM ला अवेलेबल आहेत दादरला. त्याचा ते प्रयत्न करू शकतात.
बरं, पण सर्वसाधारणपणे बऱ्याच पालकांचाही हा प्रश्न असतो, बऱ्याच मुलांचाही प्रश्न हा असतो की आम्ही लाखो रुपये फीस भरतो, ते फीस भरून हे कोर्सेस करायचे, सगळं करायचं, पण जेव्हा आम्हाला जॉब मिळेल तेव्हा साधारण पगाराची रेंज काय असते, किती पगार मिळेल, त्याच्याबद्दल सुद्धा अनेकांना अनेक प्रश्न असतात. ॲक्च्युली कसं आहे की जेव्हा आपण एखाद्या ह्याच्यात आपण एक कोर्स करतो किंवा आपण जेव्हा शिक्षण घेतो पूर्ण, पगाराची एक अपेक्षा ठेवणं त्याच्यातनं एक साधारणपणे ठीक आहे एक हद्दीपर्यंत, पण मला काय वाटतं त्याच्यापेक्षा आपण किती पुढे जाऊ शकू ह्याच्या आधी बघायला पाहिजे. कारण हॉटेल क्षेत्रात आज एवढं नक्की मी सांगू शकतो की जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट स्वतः केलं होतं तेव्हा जी परिस्थिती होती आणि आज जी परिस्थिती आहे त्याच्यात खूप फरक आहे. खूप चांगलं वेतन श्रेणी मिळते लोकांना आजकाल, जे की पूर्वी असं होतं की जे लोअर रंग स्टाफ आहे त्याला एकदमच कमी पगार होते आणि जे वरच्या लेवलला एकदम खूप काहीच्या काही वरती भारी होते पगार. पण आता तसं नाही. आता इव्हन जे एंट्री लेवल पोझिशन्स आहेत त्यांना सुद्धा एवढा पगार नक्की मिळतो की त्यांची व्यवस्थित स्वतःच ते हे सांभाळून घेऊ शकतात आयुष्यातलं. भास्कर म्हणून जालन्याहून आता आपल्या सोबत प्रेक्षक आहेत. भास्करजी विचारा तुमचा प्रश्न. असा आहे हा की मी जालन्याला मराठवाड्यात राहतो. माझा मुलगा आता 11वीला आहे. तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद ठिकाणी किंवा म्हणजे मराठवाड्यामध्ये चांगलं इन्स्टिट्यूट आहे का हॉटेल मॅनेजमेंट कोणतं? बरं, मराठवाड्यामध्ये स्पेसिफिकली औरंगाबाद वगैरे या परिसरात किंवा लातूर या जिल्ह्यात, नांदेड वगैरे या ठिकाणी कुठं चांगलं आहे? औरंगाबादला चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत हॉटेल मॅनेजमेंटचे. बरं, आणि औरंगाबादहून थोडं पुढे यायचं असेल तर नाशिकला सुद्धा चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, तर आपण या ठिकाणी प्रयत्न करू शकता. बरं, नक्कीच. तेव्हा कदाचित त्यांना मराठवाड्यातच ते मराठवाड्यातच हवं असेल तर ते मग औरंगाबादच बरं पडेल. याच्या प्लेसमेंट बद्दल काय सांगाल की त्या कशा पद्धतीनं त्याच्या प्लेसमेंट वेगवेगळ्या हॉटेलमध्ये होत असतात? प्लेसमेंटचं असं आहे की जनरली तुमचे प्लेसमेंट्स ज्या होतात कॅम्पस रिक्रुटमेंट्स असतात. बरं, सुरुवातीला बऱ्याचशा कॉलेजेस बरोबर हॉटेल्सचे टायअप्स असतात, हे त्याच्या थ्रू होऊन जातात बऱ्याचशा कॅम्पस प्लेसमेंट्स काही. आणि आता बऱ्याचशा हॉटेल कंपनीजनी स्वतःची वेबसाईटवरच त्यांची रिक्रुटमेंट पेज वेगळा ठेवलेला आहे. त्याच्यातही जाऊन तुम्ही स्वतःचं CV अपलोड करून तशाही त्या प्लेसमेंट होऊन जातात. आणि डिपेंडिंग ऑन कसं तुम्ही त्यांच्या त्या इंटरव्ह्यू आणि ह्याच्यात परफॉर्म करता त्याच्यावरती तुमची ती प्लेसमेंट व्यवस्थित कशी, कुठं चांगल्या ठिकाणी व्हायची, किती चांगल्या ठिकाणी व्हायची, हे सगळं त्याच्यावर डिपेंडंट असतं. पण एक अशी गोष्ट आहे की बेसिक काय क्लिअर असलं पाहिजे मुलांचं जेव्हा हे क्षेत्र ते निवडतायत तेव्हा? बेसिक त्यांचं क्लिअर असलं पाहिजे की एक पहिलं तर त्यांनी बेसिक एक मनात ठेवलं पाहिजे की आपल्याला करिअर करायचं आहे ह्याच्यात आणि आपल्याला पुढे जायचं. एक गोल सेटिंग पाहिजे स्वतःचा की बाबा आफ्टर अ पर्टिक्युलर एज मला ह्या पदाला जायचंय आणि ह्या पदातून पुढं असं करायचंय. ही एक गोल सेटिंग पहिली मुख्य क्लिअर पाहिजे. आणि हा कोर्स जेव्हा आपण करतो तेव्हा आपले बेसिक्स त्या कोर्समधले आपण भक्कम करून घेतले पाहिजेत, हे मला वाटतं. जे काय एकदम आणि हे बेसिक सगळे फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये केले जातात आणि ते आपले एकदम क्लिअर आणि परफेक्ट असले पाहिजेत. त्या बेसिक स्ट्रॉंग जर असले त्या फाउंडेशनवर तुम्ही पाहिजे तशी बिल्डिंग पुढची बनवू शकता. तर ते मेन आहे. ओके, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण आणखी एक असं आहे की जेव्हा आपण या नोकरीला लागतो तेव्हा स्वाभाविकपणे सगळ्यांना प्रश्न पडतो की आपल्या करिअरची ग्रोथ झाली पाहिजे. ही करिअरची ग्रोथ नेमकी काय आहे, कशा पद्धतीची ग्रोथ या हॉटेल मॅनेजमेंटच्या या स्पेसिफिकेशन मध्ये होत असते? करिअर ग्रोथ अशी आहे की फ्रंट ऑफिस स्पेशलायझेशन जे आहे जवळजवळ 60% जनरल मॅनेजर फ्रंट ऑफिसच्या बॅकग्राऊंड मधनं आहेत. मी स्वतः सुद्धा त्यातले आहे. तर फ्रंट ऑफिस मध्ये जेव्हा तुम्ही जाता त्याची फ्रंट ऑफिस असोसिएट पासून सुरुवात होते ती पहिली. तर असोसिएट, मग असिस्टंट मॅनेजर, मग असिस्टंट फ्रंट ऑफिस मॅनेजर, फ्रंट ऑफिस मॅनेजर, मग रूम्स डिव्हिजन मॅनेजर येतं मध्ये आणि मग तो जनरल मॅनेजरच्या लेवलला निघून जातो माणूस.
आणि ते मग डिपेंड करतं की काही लोकांना ते व्हायला 20-25 वर्ष लागतात, काही लोक 12 वर्षात होतात. बर. पण सर्वसाधारणपणे असा एक समज आहे की हॉटेल मॅनेजमेंट म्हटल्यानंतर फक्त हॉटेलमध्येच त्यांना जॉब मिळतात काय, पण एअरलाईन्स सारख्या किंवा अशा सुद्धा काही करिअर अपॉर्च्युनिटी त्याच्यामधून उपलब्ध आहे? एअरलाईन्स आहे, एअरलाईन्स नक्की आहे. आणि एअरलाईन एक अशी अपॉर्च्युनिटी आहे अपार्ट फ्रॉम हॉटेल्स इन दिस सेक्टर, बरं, की ज्याच्यात माणूस ग्रो करू शकतो आणि चांगल्या पदाला जाऊ शकतो. बरं. पण काही बाकीच्याही अपॉर्च्युनिटीज नॉक करत येतात तुमच्याकडे. बरं. जशा की BPOs आणि ह्या अशा ठिकाणी शक्यतो टाळावं. बरं. माझं असं एक ठाम मत आहे, कारण BPOs मध्ये एक इझी मनी दिसतो माणसाला, पण करिअर ग्रोथ मग ती कुठंतरी ती एक स्तराला जाऊन तुम्ही स्टॉप होऊन जाता तिथं. तर त्यामुळे त्या गोष्टीसाठी तुम्ही नेहमी आय वुड से की डोंट गो फॉर सच थिंग्स. बरं. पण आता या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या मुलांना यायचं आहे आणि त्यांना या सगळ्यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही की त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि नेमकं पूर्ण हे करिअर त्यांना जर सेट करायचं असेल, त्यांचं ध्येय साध्य करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? नाही, माझा सल्ला एवढाच असेल की सर्वप्रथम तर तुमचे सगळं शिक्षण व्यवस्थित घ्या. त्या शिक्षणातून तुमचा भक्कम पाया करा आणि तुमचे बेसिक्स इतके क्लिअर ठेवा की तुम्हाला कोणी चॅलेंज करता कामा नाही कुठंच. बरं. ते पहिलं ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर माझा सल्ला असेल की वेळेत चिकाटी सोडायची नाही आपली कधी. बरं. ती खूप महत्वाची. कारण चिकाटी जर तुम्ही सोडलीत तर मग ह्या अशा इझी मनीवाल्या ऑपॉर्च्युनिटीच्या मागे तुम्ही लागता आणि ते लागू नये. बरं. कारण काय, तुमच्या प्रयत्नांना आज ना उद्या एक चांगलं यश येणार आहे. ते यश येणार. तुम्ही ते तुमचे प्रयत्न जर असले तर ते तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ते इथं ना तिथं कुठंतरी येईल, पण त्यासाठी तुमची चिकाटी महत्वाची. बरोबर. चिकाटी महत्वाची आणि ही चिकाटी जर तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे तुमचं जे यश आहे ते कोणीच खेचून घेऊ शकत नाहीये. तेव्हा हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंटमधले जे एक्सपर्ट आहेत ते ऋषिकेश जोशी आपल्यासोबत होते. त्यांनी या सगळ्या जे शंका असतील, जे प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. आणि ज्या मुलांना हे करिअर निवडायचं आहे त्यांच्यासाठी खरंच खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, फक्त करण्याची आणि मनगटात एक धमक असली पाहिजे, हे मात्र नक्की. बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा ABP माझा.